शासनाने शेतकऱ्यांचा मका आणि हरभरा तसेच इतर शेतीमाल आधारभूत किमतीत खरेदी करावा आणि विजेचा प्रश्न कायमस्वरूपी सोडावा अशा आशयाचे एक निवेदन भारतीय किसान संघाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले। शेतकऱ्यांना अनेक नैसर्गिक व मानवी आपत्तींचा सामना करावा लागतो, त्यामुळे आर्थिक अडचणीत शेतकरी सापडतो आणि त्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात। तेव्हा शासनाने शेतकऱ्यांचा मका, हरभरा आदी इतर शेतीमाल आधारभूत किमतीत खरेदी करावा तसेच विजेचा प्रश्नही कायमस्वरूपी सोडावा अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे। यावेळी भारतीय किसान संघाचे जिल्हा अध्यक्ष साहेबचंद जैन, महिला अध्यक्ष सौ जयश्री सोनवणे तसेच उत्तम तावडे, संतोष गोसावी, भावेश पाटील, शांताराम शिंदे, वसंत देसले, जितेंद्र गिरासे, भाऊसाहेब बोरसे, भिका बोरसे, सुनील देसले, नरेंद्र सिंग गिरासे, हरसिंग गिरासे, योगेंद्र सिंग गिरासे, उमेश चौधरी आदींनी निवेदन दिले। हेक्टरी आजच्या परिस्थितीत जर तुम्ही बघणार तर मक्याला 50 ते 60 क्विंटल हेक्टरी उत्पादन तो काढतोय, परंतु शासनाकडून खरेदीमध्ये फक्त हेक्टरी 20 क्विंटलला मागणी, ते पण नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांचा अजूनही मका खरेदी झालेली नाहीये। शेतकऱ्याचा हरभरा घरामध्ये येतोय, परंतु हरभऱ्याला किंमत नाहीये। मग अशा परिस्थिती MSPच्या खाली दर आम्हाला बाहेरून मिळतात, शेतकऱ्याचा माल घरात पडून राहतोय, तर त्याने तो जतन कसा करायचा आहे? तो मार्केटला आणल्यानंतर जर त्याला खाजगी व्यापाऱ्यालाच विकायचा असेल तर शासन आम्हाला काय कुठल्या पद्धतीने मदत करते? दिवस रात्र तो शेतामध्ये राबतो आणि त्याला दिवसाची वीज सुद्धा नाहीये, तर तो रात्रीचं शेतामध्ये जाऊन पाणी भरणं, बाकी सगळ्या म्हणजे त्याला ज्या मूलभूत गरजा आहेत त्या जर पूर्ण होत नसतील तर शेती करावी की नाही हा फार मोठा प्रश्न शेतकऱ्यांच्या समोर आलेला आहे। सोयाबीनच्या किमती नाही आहेत, मक्याला किमती नाही आहेत, कांद्याच्या किमती नाही आहेत। काय होते आता? आधारभूत किमतीने पूर्ण क्षमतेने शासनाने खरेदी करावी ही आजच्या शेतकऱ्याची मागणी आहे। आणि जे त्याने अतिशय कमी पद्धतीने आम्हाला शेतीमालाला खरेदी करण्यासाठी त्यांनी मागणी म्हणजे आमच्या पुढे मांडलेलं आहे, तर ते नकोय आम्हाला। अधिकाधिक प्रमाणात शेतकऱ्याचा शेतीमाल हा शासनाने खरेदी करावा ही आमची सर्वांची मागणी आहे।